प्राचीन भारतात अनेक तपस्वी ऋषी मुनी होऊन गेले. श्रीरामाचे जन्मापूर्वी विभांडक नावाचे एक महान ऋषी होते. त्यांचा पुत्र शृंगी. याचे जन्माची कथा अत्यंत मजेदार किंवा मनोरंजक आहे. विभांडक ऋषी हे एकदा नदीमध्ये स्नान करीत होते, तर अचानकपणे नदीचे पाण्यात त्यांचे वीर्य पतन पावले आणि ते जल एका हरिणीने प्राशन केले व त्यामुळे तिला गर्भधारणा होऊन एक पुत्र झाला. त्या पुत्राचे डोक्यावर शिंगासारखा एक उंचवटा होता. तर कोणी लोक असे सांगतात की तो हरिणीचा पुत्र असल्याने त्याला हरणासारखे एक शिंग पण होते, म्हणून त्याचे नाव शृंगी असे पडले. आणि दुसऱ्या एका कथानकानुसार विभांडक ऋषीने अनेक वर्षे तप केले आणि इंद्राला त्यांचे वैषम्य वाटू लागले. तपस सामर्थ्याने ते आपले इंद्रपद घेतील अशी भीती त्याला वाटू लागली. मग काय, नेहमीप्रमाणे त्यांनी काही अप्सरा त्यांचे तपभंग करण्यासाठी पाठविल्या. त्यामध्ये उर्वशी ही प्रमुख होती. त्या अप्सरांनी ऋषींना भुलवले. उर्वशीचे रूप लावण्य पाहून विभांडक आपले तप विसरले. परिणामतः ते उर्वशीला वश झाले. त्यांचे मिलनातून त्यांना एक पुत्र झाला, तो शृंगी. उर्वशी आपले कार्य पूर्ण होताच पुत्राला ऋषींजवळ ठेवून निघून गेली. आता मात्र विभांडक खूप सावध झाले. त्यांनी आपल्या या पुत्राला अगदी घनदाट जंगलात नेले. तेथे त्याचे पालन पोषण योग्य रीतीने केले. त्याला सर्व शास्त्रांचे, वेदांचे, यज्ञ याग या सर्व गोष्टींचे योग्य ते शिक्षण दिले. पण त्यांनी एक खबरदारी घेतली, ती म्हणजे स्त्रियांपासून त्यांची स्वतःची फसवणूक झाली होती, त्यांचा तपोभंग झाला होता, म्हणून त्यांनी आपल्या पुत्राला या स्त्रियांपासून अगदी दूर ठेवले होते. कोणतीही स्त्री त्यांचे संपर्कात कधीही येणार नाही ह्याची खबरदारी घेतली. पण आता शृंग ऋषी तरुण झाले होते. विद्वान, सर्वशास्त्र संपन्न, यज्ञकर्मात प्रवीण झाले होते. याच काळात अयोध्येमध्ये सूर्यवंशी प्रतापी राजा दशरथ राज्य करीत होता. तो पराक्रमी शूर होता. त्याला 3 पत्नी होत्या. सर्व प्रजाजन अत्यंत सुखात होते. पण राजाला एक दुःख होते. पोटी संतान नव्हते. राज्याला वारस नव्हता. त्यांचे हे दुःख वशिष्ठ ऋषींनी जाणले आणि राजाला पुत्रकामेष्ठी यज्ञ करायला सांगितले. अर्थात हा यज्ञ काही ठराविक लोकच करू शकत होते. त्यापैकी विभांडक पुत्र शृंगी याला याचे ज्ञान होते. पण विभांडक ऋषींनी तर या गोष्टीला सहजासहजी मान्यता दिलीच नसती. म्हणून मग यावर विचार विनिमय करण्यात आला आणि मग सुमंत प्रधान म्हणाले की महाराज, जेव्हा विभांडक ऋषी शृंग ऋषींजवळ नसतील तेव्हा त्यांना आपण आपल्याकडे घेऊन येऊ. आणि आपल्या सेवकांकडून खात्रीशीर बातमी आली की विभांडक ऋषी तीर्थयात्रेला गेले आहेत. शृंग ऋषी एकटेच आहेत. तेव्हा काही चतुर सेविका तिथे पाठवल्या. त्यांनी आपल्या चतुर बोलण्याने, लाडी खाऊहावांनी शृंग ऋषींना मोहिनी घातली. यापूर्वी त्यांनी कोणतीच स्त्री पाहिली नव्हती. त्यांना या स्त्रियांकडे बघून खूप आश्चर्य वाटले. तुम्ही कोणते ऋषी आहात असा भोळा प्रश्नही त्यांनी विचारला. तेव्हा त्या चतुर स्त्रियांनी आपण कोणते न सांगता आपले लाडी हावभाव त्यांना दाखवून त्यांना अगदी आपलेसे करून घेतले आणि मग आपल्याबरोबर अयोध्येला येण्यासाठी विनंती केली. अयोध्येच्या सर्व गोष्टींचे त्यांनी वर्णन केले. तेथील सर्व ऐश्वर्य आणि सुंदर वर्णन ऐकून ते सर्व पाहण्याची इच्छा स्वाभाविकपणेच या ऋषींना झाली आणि ते भारल्यासारखे त्यांचेबरोबर अयोध्येला आले. तेव्हा दशरथ राजा व वशिष्ठ ऋषींनी त्यांचा योग्य मान सन्मान केला आणि मग वशिष्ठ ऋषींनी त्यांना येथे घेऊन येण्यामागचा हेतू सांगितला. यज्ञाचे पौरोहित्य करण्यासाठी ते विवाहित असणे गरजेचे होते. तेव्हा राजा दशरथाने त्यांना आपली कन्या शांता ही दिली आणि तिचा विवाह त्यांच्याशी करून दिला. त्यानंतर राजाने पुत्रकामेष्ठी यज्ञाचे आयोजन केले. ऋषींनी आपली सर्व तपस्या त्यासाठी खर्च केली. यज्ञ सिद्ध झाला. अग्निदेव प्रसन्न झाले व ते यज्ञात प्रत्यक्ष प्रगट झाले.
राजा दशरथाला प्रसाद म्हणजे पायस मिळाले. त्यानंतर यथावकाश राजाच्या तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यांचे घरी भगवान विष्णू श्रीरामाचे रूपाने प्रकट झाले. यानंतर मात्र शृंग ऋषी आपली पत्नी शांतासह आपल्या आश्रमात परत गेले व ते यज्ञात खर्च झालेले पुण्य मिळवण्यासाठी पुन्हा तप करायला लागले. त्यांनी ज्या ठिकाणी हा यज्ञ सिद्ध केला ती पवित्र भूमी अयोध्येपासून 38 किलोमीटरवर पूर्वेकडे आहे. तिथे अजूनही शृंग ऋषींचा आश्रम आहे व तेथे त्यांची व त्यांची पत्नी शांता यांची समाधी आहे. ही रामायण काळातील शृंग ऋषींची माहिती आहे. आता यानंतर आणखी एका शृंग ऋषींची माहिती आपण पाहणार आहोत. अर्थात हे शृंग ऋषी महाभारत काळातील आहेत. हे शमीक ऋषींचे पुत्र होते. धर्मराजाने स्वर्गारोहणाला जाण्यापूर्वी अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याला राज्याभिषेक केला. तो आपल्या पित्याप्रमाणे अत्यंत पराक्रमी होता. त्याची प्रजा सुखी व संपन्न होती. एकदा राजा परीक्षित शिकार करण्यासाठी जंगलात गेला. सावजाचा पाठलाग करताना बरोबरचे लोकांची आणि त्यांची चुकामुक झाली. राजा खूप दूर एकटाच घनदाट जंगलात गेला. दिवसभराचे धावपळीने तो खूप थकला होता. त्याला तहानही लागली होती. जवळपास कुठे एखाद्या ऋषींचा आश्रम किंवा जलाशय आहे का याचा तो शोध घेऊ लागला आणि एका ठिकाणी त्याला दुरूनच एक कुटी दिसली. तो तिकडे चालत गेला तर तेथे शमीक ऋषी ध्यानमग्न बसलेले दिसले. त्यांनी ऋषींना हाका मारली, पाण्याची याचना केली, पण समाधीस्थ ऋषींना ते ऐकायला आले नाही. त्यांना राजा पाण्याची याचना करतो आहे हे कळलेही नाही. 3-4 वेळा हाका मारून विनंती करूनही ऋषी कोणताच प्रतिसाद देत नाहीत हे पाहून राजाला खूप राग आला. आधीच तो खूप थकलेला होता, तहानेने व्याकुळ झाला होता आणि मग क्रोधाचे भरात त्याचा विवेकही नाहीसा झाला. रागाने झोपडीचे बाहेर तो आला आणि तेथे त्याला एका वृक्षाचे खाली एका मृत सर्प दिसला. तो त्याने बाणाचे टोकाने उचलला आणि ऋषींचे गळ्यात घातला व तो तेथून निघून गेला. संध्याकाळी शमीकपुत्र शृंगी परत आला. समोरचे दृश्य पाहिले. ध्यानमग्न असलेल्या आपल्या पित्यांची अशी चेष्टा, अशी विटंबना पाहून तो भयंकर क्रोधित झाला व त्याने तिथल्या तिथे कोणताही विचार न करता शापवाणी उच्चारली की ज्या कोणी हे कृत्य केले तो आजपासून 7वे दिवशी सर्पदंश होऊन मृत्यू पावेल. काही वेळाने शमीक ऋषी ध्यानातून बाहेर आले तेव्हा झालेली सर्व हकीकत शृंगीने आपल्या पित्याला कथन केली आणि आपण त्या नराधमाला शाप दिला हेही सांगितले. शमीक ऋषींनी ते ऐकले आणि त्यांनी क्षणभर पुन्हा एकदा डोळे मिटले, ध्यान लावले व शाप नेमका कोणाला दिला गेला आहे ते पाहिले. तर तो राजा परीक्षितीला दिला गेला होता. ते आपल्या पुत्राला म्हणाले, अरे आपण तपस्वी अरण्यात राहतो. आपण इतके क्रोधित होणे खरे तर चांगलेच नाही. या क्रोधाचे भरात तू एका चांगल्या राजाला शाप दिलास. तो भरतवंशीय राजा परीक्षिती आहे. पण आता इलाज नव्हता. ऋषींचा शाप खोटा ठरणार नव्हता. बरोबर 7वे दिवशी परीक्षितीला तक्षकाने दंश केला व त्याचा मृत्यू झाला.